नमस्कार मित्रांनो, युवराज अकॅडमी 24 या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। तर मित्रांनो, सर्वांसाठी फ्री तुमची पोस्ट हेच आपल्या चॅनलचं मित्रांनो ध्येय असणार आहे। त्यामुळे आपण आजपासून दररोज पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांसाठी गणित आणि बुद्धिमत्तेचे सराव पेपर या ठिकाणी घेणार आहोत। तर पहा, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण नंदुरबार पोलीस भरती पेपर गणित बुद्धिमत्ता प्रश्न पाहणार आहोत आज रात्री 9 वाजता। म्हणजेच मित्रांनो, आता आपण हे स्टार्ट केलेले आहे, प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट। तर मित्रांनो, तुमची जेवढी जास्त सराव तेवढा मित्रांनो तुमचा गणित आणि बुद्धिमत्तेमध्ये पैकीच्या पैकी गुण तुम्हाला मिळू शकतात। त्यामुळे तुमची प्रॅक्टिस असणं गरजेचं आहे। त्यामुळे मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी प्रत्येक प्रश्नासाठी मी जवळपास 30 ते 35 सेकंदाचा वेळ या ठिकाणी देणार आहे। त्यामुळे तुम्हाला 25 प्रश्न स्वतःहून सोडवायचे आहेत की किती तुम्हाला मार्क येतात हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगायचं आहे। तर मित्रांनो, जे विद्यार्थी आता लाईव्ह आहेत ते सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी व्हिडिओला आपल्या लाईक करत चला आणि आपल्या व्हिडिओची लिंक या ठिकाणी आपल्या मित्रापर्यंत नक्की पोहोचवण्याचा प्रयत्न करा। तर चला मित्रांनो, आता आपण व्हिडिओची सुरुवात करूया। आज आपण नंदुरबार पोलीस भरती पेपर या ठिकाणी पाहणार आहोत। नंदुरबार जिल्ह्यामध्ये पोलीस भरतीसाठी गणित आणि बुद्धिमत्तेवर कशा स्वरूपाचे प्रश्न विचारले होते हे 25 प्रश्न आपण या ठिकाणी 30 मिनिटांमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर चला आता वेळ न लावता व्हिडिओची सुरुवात करूया। चला मित्रांनो, सर्वांना नमस्कार, सर्वांना गुड इव्हनिंग, हाय। तर मित्रांनो, चला लिंक मित्रापर्यंत शेअर करत चला आणि आपल्या व्हिडिओला लाईक करत चला। तर पहा, नंदुरबार पोलीस भरतीमधला पहिला प्रश्न आणि इम्पॉर्टंट प्रश्न या ठिकाणी तुमच्या स्क्रीनवर आलेला आहे। या प्रश्नाचं उत्तर तुम्ही देण्यासाठी तुमचा टाईम आता स्टार्ट झालेला आहे। प्रश्न पहा काय आहे, त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज किती अंश असते? पहिला ऑप्शन पहा 150 अंश, 2 नंबरचा ऑप्शन आहे 144 अंश, 3 नंबरचा ऑप्शन आहे 360 अंश आणि 4 नंबरचा ऑप्शन आहे मित्रांनो 180 अंश। लावा मित्रांनो तुमचा आता या ठिकाणी दिमाग लावा आणि या प्रश्नाचं उत्तर तुम्ही 30 सेकंदामध्ये देण्याचा प्रयत्न करा। चला, 30 सेकंदामध्ये तुम्ही उत्तर द्या। तर पहा, त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज किती अंश असते? तर त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज 180 अंश असते। ज्या विद्यार्थ्यांनी 180 अंश उत्तर दिलेलं आहे तर हे अतिशय योग्य आहे आणि मित्रांनो करेक्ट आन्सर असणार आहे। त्यामुळे तुमचं उत्तर जे असणार ते असणार आहे 180। ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 4 सोबत जात आहे। म्हणजेच मित्रांनो, तुम्ही जर 4 उत्तर लिहिलं असेल तर तुम्हाला या ठिकाणी 2 मार्क फिक्स मिळालेले आहेत। पुढचं गणित पहा, एका पार्टीमध्ये 20 लोक एकत्र आल्यास प्रत्येकाने एकदा एकमेकाशी हस्त आंदोलन केल्यास एकूण किती हस्त आंदोलने होतील? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो। एका पार्टीमध्ये 20 लोक जमलेले आहेत, तुमचं या ठिकाणी वेळ चालू झालेले। चला, तुम्ही गणित सोडवण्याचा प्रयत्न करा। पहिलं ऑप्शन दिलेलं आहे 190, 2 नंबरचं ऑप्शन आहे 180, 3 नंबरचं ऑप्शन आहे 170 आणि यापैकी नाही। 30 सेकंदाचा वेळ आहे। जे विद्यार्थी आता नवीन आलेले तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा। जे विद्यार्थी या ठिकाणी पहिल्यांदाच आपला व्हिडिओ पाहत आहेत तर त्या विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून ज्यावेळेस मी व्हिडिओ अपलोड करेल त्यावेळेस त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळणार आहे। आता आरोग्यसेविकेचे निकालसुद्धा लवकरच या ठिकाणी जाहीर केले जाणार आहेत मित्रांनो। परत एकदा 50,000ची मेगा भरती होणार आहे। त्यामुळे परत एकदा तुम्हाला जिद्दीने या ठिकाणी अभ्यास करायचा आहे। जर तुम्हाला पोस्ट हवी असेल तर चांगल्या प्रकारे अभ्यास करा। काही विद्यार्थी या ठिकाणी आन्सरसुद्धा देत आहेत। 190 आन्सर बऱ्याच विद्यार्थ्यांच्या या ठिकाणी येत आहे। तर पाहूयात आता या प्रश्नाचं उत्तर असणार काय। तर पहा, एका पार्टीमध्ये 20 लोक या ठिकाणी जमलेले आहेत। आता प्रत्येकाशी एकदा हस्त आंदोलन केल्यास एकूण हस्त आंदोलनाची संख्या किती होईल? अशा स्वरूपाचा प्रश्न आपल्याला विचारेल। आता हा प्रश्न सोडवायचा कसा? सर्वप्रथम काय लिहायचं मित्रांनो? 20 व्यक्ती आहेत। किती? 20 व्यक्ती आहेत। 20 व्यक्ती आहेत। 20च्या अगोदरची संख्या कुठली आहे मित्रांनो? 19 आणि भागाकारामध्ये ह्या 2 संख्या घेतल्या म्हणून भागाकारामध्ये आपण 2 करूयात। आता याला जर आपण भाग दिला तर पहा, 2 आणि 82 20 याचा 10चा भाग गेला। मग 19 गुणाकारामध्ये 10 जर केला तर ते येतं मित्रांनो 190। याचाच अर्थ या प्रश्नाचं उत्तर जातं ऑप्शन क्रमांक 1 सोबत। या प्रश्नाचं जे काही उत्तर आहे मित्रांनो, इस प्रश्न का आंसर जाएगा नंबर 1 के साथ। ठीक आहे। तर एका पार्टीमध्ये 20 लोक एकत्र आल्यास प्रत्येकाने एकदा एकमेकाशी हस्त आंदोलन केल्यास किती हस्त आंदोलने होतील? तर एकूण 190 हस्त आंदोलने होणार आहेत। म्हणजेच मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 1 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर। बऱ्याच विद्यार्थ्यांनी या ठिकाणी याचं आन्सर दिलं होतं। ज्या विद्यार्थी चुकलेले तर त्या विद्यार्थ्यांनी सराव करा। दररोज आपण लाईव्ह लेक्चर घेणार आहोत, त्यामुळे त्याचा 100% तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे। पुढचं गणित पहा, 25 पासून 55 पर्यंत एकूण मूळ संख्या किती? 25 पासून 55 पर्यंतच्या मूळ संख्या तुम्हाला सांगायच्या आहेत। आता मूळ संख्या म्हणजे असतात काय? 1 ते 100 पर्यंत मूळ संख्या किती असतात, त्याची 1 ते 100 पर्यंतची बेरीज किती असते, हे संपूर्ण मित्रांनो मी आपल्या बॅचमध्ये तुम्हाला शिकवलेलं आहे। तर ज्या विद्यार्थ्यांनी बॅच घेतली होती तर त्यांच्यासाठी हा प्रश्न सोपा जाणार आहे। जर मित्रांनो तुम्हाला सुद्धा गणित बुद्धीमध्ये पैकीच्या पैकी गुण घ्यायचे जर असतील आणि जर तुम्हाला
या ठिकाणी गणित बुद्धिमत्ता हा विषय जर अवघड जात असेल तर मित्रांनो तुम्ही आपली बॅच जॉईन करू शकता। बॅचची फी अतिशय मित्रांनो कमी ठेवण्यात आलेली आहे, फक्त 200 रुपये फी आहे मित्रांनो। 2 विषयाची गणित आणि बुद्धिमत्तेची फी फक्त 200 रुपये। एका विषयाची पर्टिक्युलर जर तुम्हाला जर लावायची असेल तर एका विषयाची फी तुम्हाला 150 रुपये या ठिकाणी पडणार आहे। त्यामुळे मित्रांनो तुम्हाला अतिशय कमी दरामध्ये या ठिकाणी संपूर्ण गणित आणि बुद्धिमत्तेची तयारी केली जाणार आहे। त्याची व्हॅलिडिटी ही अनलिमिटेड असणार आहे। जोपर्यंत तुमचे पोलीस भरती असेल, नागपूर वैद्यकीय महाविद्यालय भरती असेल किंवा पेसा क्षेत्रातली ग्रामसेवक असेल, आरोग्यसेविका या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी गणित आणि बुद्धिमत्ता हा विषय महत्त्वाचा असतो। त्यामुळे जर तुम्ही बॅच जॉईन केल्याच्या नंतर तुम्हाला संपूर्ण हे 2 विषय शिकवले जाणार आहेत। तर पहा 25 पासून 55 पर्यंतचं मूळ संख्या किती? काही विद्यार्थी 7 ऑप्शन देत आहेत, काही 10 सुद्धा देत आहेत। तर पहा आपण या ठिकाणी सोडून पाहूयात, तर याचं आन्सर आपल्याला काय मिळणार आहे ते या ठिकाणी आपण पाहूयात। तर पहा मित्रांनो सर्वप्रथम जर पाहिलं तर 25च्या नंतरची पहिली मूळ संख्या कोणती असणार आहे? ती असणार आहे मित्रांनो या ठिकाणी 29। कोणती असणार आहे? 29। मूळ संख्या म्हणजे काय? ज्या संख्येला केवळ 30 संख्या व केवळ 1 ने भाग जातो त्या संख्येला मूळ संख्या असं म्हटलं जातं। म्हणजेच मित्रांनो एखादी संख्या, आता जर 29 आपण ही मूळ संख्या आहे, 29ला फक्त 29 ने भाग जातो म्हणजे स्वतः त्या संख्येने भाग जातो आणि केवळ 1 ने भाग जातो। म्हणजे ज्या संख्येला स्वतः ती संख्या व 1 ने भाग जातो त्या संख्येला मूळ संख्या असं म्हटलं जातं। म्हणजे याचा तिसरा विभाजक नसतो, एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। तर पहा आता पहिली मूळ संख्या 25च्या नंतरची पहिली मूळ संख्या कोणती आहे मित्रांनो? 29। 29च्या नंतर कोणती आहे मित्रांनो? 31। 31च्या नंतरची मूळ संख्या आहे मित्रांनो 37। 37च्या नंतरची मूळ संख्या आहे मित्रांनो 41। 41च्या नंतरची मूळ संख्या आहे मित्रांनो 43। 43च्या नंतरची मूळ संख्या आहे 47। 47च्या नंतरची मूळ संख्या आहे 53। आता आपल्याला फक्त 55 पर्यंत जायचं, म्हणजे 25 पासून तर 55 या रेंजमधल्याच आपल्याला या ठिकाणी काढायचे आहेत। 25 पासून 55च्या, तर 25 पासून 55 पर्यंत पहा 1 2 3 4 5 6 7, म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी ऑप्शन क्रमांक 1 लिहिलं ते योग्य आन्सर असणार आहे। म्हणजे 25 पासून 55 पर्यंतच्या मूळ संख्या किती आहेत? तर त्या आहेत मित्रांनो या ठिकाणी 7। किती आहेत मित्रांनो? 7 ह्या मूळ संख्या असणार आहेत। तर आय होप मित्रांनो हे गणित तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलं असेल। मूळ संख्या चांगल्या प्रकारे पाठ करा। मूळ संख्येवर गणित आणि बुद्धिमत्तेमध्ये वेगवेगळ्या स्वरूपाचे गणित तुम्हाला कसे विचारले जातात हे मी तुम्हाला बॅचमध्ये शिकवत असतो। त्यामुळे तुम्ही नक्की ही बॅच जॉईन करू शकता। जे विद्यार्थी अतिशय बेसिकपासून तयारी करू इच्छितात तर त्यांच्यासाठी आपली बॅच महत्त्वाची ठरणार आहे। त्याच्यानंतर पहा 4 नंबरचा प्रश्न पहा आपल्याला काय दिलेलं आहे? 15 45 97 आणि 2 या संख्येमधील 4 व 7 या अंकाच्या स्थानिक किमतीमधील फरक काय? तर पहा तुम्हाला 30 सेकंदाचा वेळ या ठिकाणी देण्यात आलेला आहे। प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे। पहा स्थानिक किंमत म्हणजे काय असते, दर्शनी किंमत म्हणजे काय असते हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे। आपल्या बॅचमध्ये मी परिपूर्ण तुमची तयारी करून घेतलेली आहे। स्थानिक किंमत म्हणजे काय असते तर मित्रांनो पहा या ठिकाणी तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा। पहिलं ऑप्शन दिलेलं आहे तुम्हाला 39,939, त्याच्यानंतर 39,930, त्याच्यानंतर 39,830। 4 नंबरचं ऑप्शन काय पहा? 4 नंबरचं ऑप्शन आहे 99,090। अशा स्वरूपाचे तुम्हाला ऑप्शन दिलेले आहेत। तर महत्त्वाचं गणित आहे हे। गणित मित्रांनो तुम्हाला प्रत्येक परीक्षेसाठी आगामी काळामध्ये होणाऱ्या परीक्षेसाठी महत्त्वाचं असणार आहे। चला 15 सेकंद तुमचे झाले, फक्त 15 सेकंद तुमच्याकडे बाकी आहेत। सोडवा लवकरात लवकर। जे विद्यार्थी नवीन आहेत तर व्हिडिओला लाईक करत चला, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रापर्यंत व्हिडिओची लिंक शेअर करत चला। तर पहा आता स्थानिक किंमत म्हणजे काय? आता उदाहरणार्थ एक समजून सांगतो मी तुम्हाला। उदाहरणार्थ मी ही संख्या लिहिली 20,248। आता ही संख्या लिहिली, जर या ठिकाणी जर मी तुम्हाला म्हणलं 8ची स्थानिक किंमत सांगा तर 8ची स्थानिक किंमत काय असणार मित्रांनो? म्हणजे पहा या ठिकाणी एकक, दशक, शतक आणि सहस्त्र अशा स्वरूपामध्ये मित्रांनो ह्या संख्या असतात। म्हणजे एकक स्थानचा या ठिकाणी अंक असणार आहे तुमचा 8, दशक स्थानचा अंक असणार आहे मित्रांनो या ठिकाणी 4। आता दशक स्थानचा अंक म्हणजे काय? आता तुम्हाला या ठिकाणी जर सांगितलं 4ची स्थानिक किंमत काढा, 20,248 मध्ये 4ची स्थानिक किंमत किती? तर 4ची स्थानिक किंमत किती? 4च्या समोर एक अंक आहे 8, म्हणून या ठिकाणी 4 वर 1 शून्य दिला। जर तुम्हाला म्हणलं ह्या 2ची स्थानिक किंमत किती तर 2 लिहा। 2च्या नंतर समोर किती संख्या आहेत? 2 संख्या आहेत, म्हणून 2 शून्य देऊन टाका, म्हणजे याची स्थानिक किंमत आली 200। आणि दर्शनी किंमत म्हणजे काय? तर दर्शनी किंमत या शब्दाचा अर्थ होतो जी तुम्हाला दिसते तीच किंमत। उदाहरणार्थ या ठिकाणी जर म्हणलं 20,248
या संख्येमधील 8ची दर्शनी किंमत किती, तर 8ची दर्शनी किंमत 8. जर तुम्हाला म्हटलं 20,248 या संख्येमध्ये 4ची दर्शनी किंमत किती सांगा, तर 4. म्हणजे जी संख्या तुमच्या डोळ्याने दिसते तीच संख्या म्हणजे ती तुमची दर्शनी किंमत असते. हे लक्षात ठेवा. आपल्याला विचारलं स्थानिक किमतीतील फरक. तर स्थानिक किंमत आपल्याला द्यायची आहे. तर पहिलं काय दिलेले 4ची स्थानिक किंमत. मग या ठिकाणी पहा 4 कुठे दिलेले, 4 ठिकाणी या ठिकाणी दिलेले. मग 4च्या समोर किती संख्या आहेत पहा, 1 2 3 4 संख्या आहेत. म्हणून आपण काय करूयात, 4 लिहूयात. 4च्या नंतर 1 2 3 4 संख्या आहेत म्हणून समोर 4 0 या ठिकाणी देऊयात. आता 4 0 लिहिल्याच्या नंतर आपल्याला काय विचारलं, 7ची स्थानिक किंमत. आता 7 कुठं दिलेले पहा, 7 जर दिलेले या ठिकाणी पहा 7 दशकाच्या क्रमाला आहे म्हणून 7 लिहूयात. 7च्या समोर किती संख्या आहे, फक्त 2, ही एकच संख्या आहे म्हणून या ठिकाणी 0 देऊयात. आता त्यामधला कधी आपल्याला बेरीजसुद्धा विचारतील, त्यामधला फरकसुद्धा विचारतील. आपल्याला या ठिकाणी फरक विचारला आहे म्हणून या ठिकाणी याचा फरक घेऊयात. आता याचा फरक घेतल्याच्या नंतर आपल्याला वजाबाकी करायचे. पहा 0मधून 0 गेला, 0 राहिला. या 0मधून 7 जात नाही म्हणून 4 मधला हातचा 1 इथं घेतला, इथं झाले 10. 10मधून 1 हातचा इथं घेतला, इथं झाले 10. आता या ठिकाणी झाले 9, या ठिकाणी झाले 10. म्हणून या ठिकाणी 10मधून 7 गेला. 10मधून जर 7 गेला तर 3 राहते. आता या ठिकाणी 0 होता तर 4 मधला हातचा आपण इथं घेतला होता म्हणजे इथं झाले 10. 10मधून हातचा इथं घेतला म्हणजे इथं झाले 9, म्हणजेच या ठिकाणी येणार 9. आणि 4मधून हातचा 1 इथं घेतला होता म्हणून या ठिकाणी येणार 3. म्हणजे 3,930 असणार आपल्या प्रश्नाचं उत्तर. ऑप्शन कितीमध्ये दिलेले पहा, 3,930 कुठं दिलेले, तर पहा या ठिकाणी दिलेले 3,930 या ठिकाणी पहा. ऑप्शन मला वाटतं चुकीचे देण्यात आलेले. तर मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन चुकीचे देण्यात आलेले आहेत म्हणजे याचं उत्तर असणार आहे 3,000. पहा 4ची स्थानिक किंमत या ठिकाणी 4. 4वर किती शून्य आहेत, 1 2 3 4 शून्य आहेत, 4 0. पहा 1 2 3 4 0. कारण की पहा या ठिकाणी 4 या ठिकाणी दिले. 4च्या समोरच्या संख्या जर पाहिल्या आपण तर पहा 5 1 आहे, त्याच्यानंतर 9 1 आहे, त्याच्यानंतर 7 1 आहे आणि 2 1 आहे म्हणजे 4 आहेत. म्हणून या ठिकाणी आपल्याला 4 0 द्यावे लागतील. आपण पहिल्यांदा 3 दिले ते वाटते, 4 0 द्यावे लागतील. आता 7 ही स्थानिक किंमत आहे. 7 या ठिकाणी जर पाहिले तर 72 आहे, तर 72च्या समोर म्हणजे 2 हा एक केवळ 1 आहे म्हणून या ठिकाणी 1 0 दिलेला आहे. म्हणून काय करायचं, आता याची वजाबाकी करा. तर 0शीला 0 येईल. त्याच्यानंतर पहा या ठिकाणी 0मधून 7 जात नाही म्हणून 4 मधला हातचा इथे घेतला तर इथं झाले 10. 10मधून पहा या ठिकाणी झाला 10. 10मधून या ठिकाणी 7 गेले, 3 राहिले. आता या ठिकाणी किती राहिले होते मित्रांनो, 9 राहिले होते. किती, 9 राहिले. या ठिकाणी परत आपण 10 झाले, 10मधून हातचा घेतला, या ठिकाणी सुद्धा 9 झाले आणि या ठिकाणी झाले 3. म्हणजे 39,930 असणार आपल्या या प्रश्नाचं उत्तर. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आहे आपल्या या प्रश्नाचं उत्तर. तर आशा करतो मित्रांनो हे सुद्धा गणित तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलं असेल. या गणिताचा सराव असणं खूप गरजेचं असणार आहे कारण की मित्रांनो हे तुम्हाला कन्फ्यूज केलं जातं. त्यामुळे अशा स्वरूपाचे गणिताचा तुमचा सराव असणं हे गरजेचं आहे. त्यामुळे जर तुम्ही जर आपली बॅच जॉईन केली असेल तर तुमच्यासाठी नक्की 100% त्याचा फायदा होईल. आता 5 नंबरचं गणित घ्या. पहिली संख्या दुसरीच्या दुप्पट आहे. दोन्ही संख्येची बेरीज 120 असेल तर पहिली संख्या सांगा. 30 सेकंदाचा वेळ तुम्हाला देण्यात आलेला आहे. 30 सेकंदामध्ये याचा आन्सर काढा. पहिलं ऑप्शन दिलेलं आहे 80, 2 नंबरचं ऑप्शन 30, 3 नंबरचं ऑप्शन आहे 95, 4 नंबरचं ऑप्शन आहे 90. लावा ताकद. गणित काय म्हणतं, पहिली संख्या दुसरीच्या तिप्पट आहे. म्हणजे जी काय पहिली संख्या आहे ती दुसरीच्या काय आहे तिप्पट आहे. दोन्ही संख्येची बेरीज 120 असेल तर पहिली संख्या आपल्याला या ठिकाणी सांगायची. 30 सेकंदाचा वेळ तुम्हाला देण्यात आलेला आहे. चला स्टार्ट करूयात. सर्वांना नमस्कार. हाय, तर जे विद्यार्थी नवीन आहेत तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर अशा स्वरूपाचे गणित तुम्हाला पोलीस भरतीला, त्याच्यानंतर नागपूर वैद्यकीय महाविद्यालय भरती, धुळे वैद्यकीय महाविद्यालय भरतीला विचारले जाणार आहेत. आणि ज्या विद्यार्थ्याची पेशा क्षेत्राच्या परीक्षा बाकी आहेत, आरोग्य सेवकच्या, ग्रामसेवकच्या, त्यांच्यासाठी गणित बुद्धिमत्ता हा सुद्धा विषय महत्त्वाचा असतो. तर मित्रांनो आपल्याला या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, पहिली संख्या दुसरीच्या तिप्पट आहे. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला दुसरी संख्या लिहावी लागेल. दुसरी संख्या जर आपण 1 घेतली, ही पहा दुसरी संख्या आणि ही पहिली संख्या. काय म्हणते या ठिकाणी पहा, पहिली जी काही संख्या आहे पहा, पहिली संख्या दुसरीच्या तिप्पट आहे. म्हणजे दुसरी संख्या जर आपण 1 घेतली तर पहिली संख्या त्याच्या तिप्पट असणार म्हणजे 3 असणार. आता या दोघांची काय दिली आपल्याला, बेरीज दिली. बेरीज दिली म्हणून या ठिकाणी बेरीजचं चिन्ह द्यावे लागणार आहे. आता या दोघांची बेरीज किती, 120 दिलेली. अतिशय सोपं गणित आहे मित्रांनो. पहा तुमची बेसिक कन्सेप्ट क्लिअर असणं गरजेचं आहे. पहा पहिली संख्या दुसऱ्या संख्येच्या तिप्पट आहे. म्हणजे दुसरी संख्या 1 असेल तर पहिली संख्या असणार 3, कारण की दुसऱ्याच्या तिप्पट आहे. मग या दोघांची करा बेरीज. या दोघांची जर बेरीज केली तर ती येते मित्रांनो 4. आता 4 आल्याच्या नंतर हे 4 काय करायचं मित्रांनो, या ठिकाणी इकडे भागाकारामध्ये जातील. 4 भागाकारामध्ये गेल्याच्या नंतर या ठिकाणी भाग देऊयात आपण. 4ने जर या ठिकाणी 12ला जर भाग जर दिला तर 4 1 4, 4 3 12 आणि हा 0 जशास तसा म्हणजे या ठिकाणी आला 30.
आता 30 आला, परंतु ही 30 कुठला आहे तर 30 आहे मित्रांनो या ठिकाणी दुसरी संख्या, 30 आहे दुसरी संख्या। मग जर या ठिकाणी दुसरी संख्या 30 असेल तर पहिली संख्या दुसऱ्या संख्येच्या तिप्पट आहे, म्हणजे 30 गुणाकारामध्ये 3 जर केला तर ते येतं मित्रांनो 3 त्रिक 9 आणि हा शून्य जशाच तसा, म्हणजे 90 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर। म्हणजेच मित्रांनो 5व्या नंबरचा जो काय आपला प्रश्न आहे या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक जाणार आहे 4 सोबत। म्हणजे मित्रांनो तुम्ही जर ऑप्शन क्रमांक 4 लिहिला असेल तर तुमचं योग्य आन्सर असणार आहे पहिली संख्या दुसरीच्या तिप्पट आहे, दोन्ही संख्येची बेरीज 120 असेल तर पहिली संख्या कोणती, तर पहिली संख्या असणार मित्रांनो 30। आता पहिली संख्या असणार आहे 90। मग या ठिकाणी पहिली संख्या जर आपली 90 असेल, दुसरी संख्या जर आपली 30 असेल आणि या दोन्ही संख्येची बेरीज आपल्याला 120 दिली, म्हणजे या दोन्ही संख्येची 120 बेरीज येणं गरजेचं असणार आहे। तर याच ठिकाणी 0, 9 आणि 3 झाले मित्रांनो 12, म्हणजेच पहा या ठिकाणी आपला आन्सर असणार आहे 90। ऑप्शन क्रमांक 4 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर। पहिली संख्या आहे 90 आणि दुसरी संख्या आहे 30। तर आशा करतो मित्रांनो हे गणितसुद्धा व्यवस्थितरित्या तुम्हाला समजलेलं असेल। नंदुरबार या ठिकाणी पोलीस भरतीला विचारलेले गणित आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहत आहोत। 6 नंबरचं गणित पहा, राम दर महिन्याला 300 रुपये बचत करतो, तर 6 वर्षात किती बचत होईल। आता राम नावाचा एक व्यक्ती आहे पहा, राम नावाचा एक व्यक्ती आहे, हा काय करतो दर महिन्याला 300 रुपये बचत करतो। दर महिन्याला पहा, दर महिन्याला 300 रुपये बचत करतो, तर 6 वर्षामध्ये त्याची बचत किती होईल अशा स्वरूपाचा प्रश्न विचारला आहे। पहिला ऑप्शन पहा 21,300, 2 नंबरचा ऑप्शन आहे 21,600, 3 नंबरचा ऑप्शन आहे 21,260 आणि 4 नंबरचा ऑप्शन आहे 21,363। लावा ताकद मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे। हे प्रश्न तुम्हाला पोलीस भरतीला अतिशय महत्त्वाचे ठरणार आहेत। 30 सेकंदाचा वेळ तुम्हाला देण्यात आलेला आहे। 30 सेकंदामध्ये तुम्हाला आन्सर काढायचा आहे। जे विद्यार्थी नवीन आहे ते विद्यार्थी चॅनलला सबस्क्राईब करतील, जे विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं तर ते या व्हिडिओला लाईक करतील आणि आपल्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करतील। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करतील आणि कमेंट बॉक्समध्ये नेमकं तुम्हाला किती मार्क आले या 25 प्रश्नापैकी हे नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा। नंदुरबार पोलीस भरती प्रश्नपत्रिका आपण पाहत आहोत। तर पहा या ठिकाणी तुमचा आन्सर वेगवेगळ्या स्वरूपाचा आन्सर विद्यार्थी या ठिकाणी देत आहेत। तर मित्रांनो पहा याचा आन्सर काय असणार आहे। सोपा प्रश्न आहे, महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवा। आता राम नावाचा व्यक्ती दर महिन्याला 300 रुपयाची बचत करतो, म्हणजे एका महिन्याला तो काय करतो मित्रांनो 300 रुपयाची बचत करतो। किती एका महिन्याला, एका महिन्याला 300 रुपयाची बचत करतो, याचा अर्थ एका वर्षाला त्याची बचत किती होणार। जर एका महिन्याला 300 रुपये करत असेल तर वर्षामध्ये किती महिने असतात, 12 महिने असतात। म्हणजे एका महिन्याला जर तो या ठिकाणी 300 रुपयाची बचत करणार जर असेल तर 12 महिन्यामध्ये म्हणजेच एका वर्षामध्ये तो किती बचत करेल हे या ठिकाणी सर्वप्रथम काढूयात, कारण की आपल्याला वर्षामध्ये दिलेलं आहे। मग 12 त्रिक 36, 12 त्रिक 36 म्हणजे 3,600 रुपये तो एका वर्षाला बचत करतो। मग आपल्याला काय दिलं आहे, जर एका वर्षामध्ये 3,600 रुपये बचत करत असेल तर 6 वर्षामध्ये किती करेल, म्हणजे 3,600 गुणाकारामध्ये 6 करावे लागते। 6 जर आपण या ठिकाणी गुणाकार जर दिला तर पहा या ठिकाणी 6 0 0, परत 6 0 0, 6 6 36, 36 6 हातचे आले 3, परत 6 त्रिक 18, 18 3 येते मित्रांनो 21, 18 किती झाले 21। म्हणजे 6 नंबरचा जो काय आपला प्रश्न आहे या प्रश्नाचा आन्सर जाणार आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक पहा 21,600 कुठे दिले, ऑप्शन क्रमांक 2 मध्ये दिलेले आहे। म्हणजेच राम दर महिन्याला 300 रुपये बचत करतो, तर 6 वर्षामध्ये रामची बचत किती असेल तर 21,600 रुपये। म्हणजेच 6व्या प्रश्नाचं उत्तर जाणार आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 सोबत। म्हणजे जर तुम्ही ऑप्शन क्रमांक 2 लिहिला असेल तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आन्सर असणार आहे। म्हणजेच मित्रांनो तुम्हाला याचे मार्क मिळाले। तर आशा करतो मित्रांनो हे सुद्धा गणित तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेलं असेल। पुढचं गणित लगेच आपण या ठिकाणी पाहूयात। पुढचं गणित पहा, पुढचं गणित खूप महत्त्वाचे पहा। 7 नंबरचं गणित 64चा वर्ग आणि 36चा वर्ग, म्हणजे 64चा वर्ग मायनस 36चा वर्ग बरोबर किती अशा स्वरूपाचं गणित आहे। पहा हे अतिशय महत्त्वाचं गणित आहे। या ठिकाणी पहा गणित कशा स्वरूपाचे पहा, 64चा वर्ग मायनस 36चा वर्ग, 36चा वर्ग बरोबर किती। आता मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी वाटेल की 64चा वर्ग कधी करावा, 36चा वर्ग कधी करावा, मग याची वजाबाकी कधी करावा, म्हणजे खूप वेळ खाणारा हा प्रश्न असणार आहे असं तुम्हाला वाटत असेल। परंतु मित्रांनो तुम्ही 30 सेकंदाचा वेळ तुम्हाला देतो, तर 30 सेकंदाच्या वेळामध्ये हे गणित सोडून दाखवा। मी तुम्हाला पहा फक्त 10 सेकंदामध्ये याचं आन्सर कसं काढायचं तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। पहा प्रश्न आपला आहे 64चा वर्ग मायनस 36चा वर्ग बरोबर किती अशा स्वरूपाचे गणित आहे। पहिलं ऑप्शन दिले पहा 2890 म्हणजे 2890, 2 नंबरचं ऑप्शन दिले 5600, 3 नंबरचं ऑप्शन दिले 2800, 4 नंबरचं ऑप्शन दिले 2500। चला लावा ताकद, लवकरात लवकर आन्सर काढा। 30 सेकंदाचा वेळ तुमचा स्टार्ट झालेला आहे।
फक्त मी तुम्हाला 10 सेकंदामध्ये याचा आन्सर कसं काढायचं मी तुम्हाला सांगणार आहे। जर तुम्हाला अशा स्वरूपाचे गणित जर तुम्हाला शिकायचे जर असतील तर मित्रांनो नक्की आपली बॅच जॉईन करू शकता। या ठिकाणी दिले 5 64चा वर्ग 36चा वर्ग बरोबर किती, अशा स्वरूपाचं गणित तुम्हाला विचारलेलं आहे। आता वेळ या ठिकाणी तुमचं संपलेलं आहे। काही विद्यार्थी या ठिकाणी बरोबरच आन्सर देत आहे, काही विद्यार्थी 2800 देत आहे, काही 5600 देत आहेत। तर मित्रांनो याचा आन्सर नेमकं काय हे एक्झॅक्ट आपण या ठिकाणी पाहणार आहोत। तर पहा गणित सोडूयात आपण सर्वप्रथम। या ठिकाणी पहा असं गणित आल्याच्या नंतर करायचं काय, आता 64चा वर्ग आपल्याला करायचा का नाही करायचा, 36चा वर्ग करायचा का नाही करायचा। जर आपण 36चा वर्ग 64चा वर्ग जर केला तर मित्रांनो आपलं म्हणजे आपल्याला जवळपास 2 ते 3 मिनिटाचा वेळ या ठिकाणी जाऊ शकतो। मात्र आपल्याला गणित फक्त 10 सेकंदामध्ये सोडवायचं आहे। किती 10 सेकंदामध्ये सोडायचं, मग सोडवायचं कसं लक्ष द्या। आता सर्वप्रथम काय करायचं, 64 मधून 36 गेला म्हणजे 64 आणि 36ची काय करायची सर्वप्रथम बेरीज करायची। 64 आणि 36ची सर्वप्रथम बेरीज करा। आता 64 आणि 36 याची बेरीज येते मित्रांनो या ठिकाणी 100, याची बेरीज येते 100 आणि गुणाकारामध्ये काय करायचं, गुणाकारामध्ये काय करायचं आता 64 आणि 36 याची करायची वजाबाकी। म्हणजे सर्वप्रथम करायची 64 आणि 36ची बेरीज, नंतर 64 आणि 36ची वजाबाकी। आता केली आपण बेरीज 64 आणि 36ची ती आली 100 आणि 64 आणि 36ची वजाबाकी जर केली तर ती येते मित्रांनो या ठिकाणी 28। म्हणजे 6 मधून या ठिकाणी 6 मधून 4 गेला किती राहिला पहा, 6 मधून या ठिकाणी म्हणजे आपण 64 मधून 36 काढूयात तर पहा 4 मधून 6 जातो का नाही जात, म्हणून 6 मधला एक हातचा इथं घेतला, इथं झाले 14, 14 मधून 6 गेला राहिला मित्रांनो 8, किती राहिला 8। आता 6 मधून एक हातचा इथं घेतला म्हणजे या ठिकाणी झाले 5, 5 मधून 3 गेला राहिला मित्रांनो 2, म्हणजे 64 आणि 36ची वजाबाकी आली 28, 64 36ची बेरीज आली 100। मग याचा जर आपण गुणाकार जर केला तर तो येतो मित्रांनो 2800 रुपये। किती येतो मित्रांनो 2800 रुपये। म्हणजेच मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 असणार आपल्या प्रश्नाचं उत्तर। म्हणजे 7व्या क्रमांकाचा जो काय आपला प्रश्न आहे या प्रश्नाचं उत्तर जात आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 सोबत। तुम्ही सुद्धा ऑप्शन क्रमांक 3 लिहिला असेल तर योग्य आन्सर असणार आहे। ज्या विद्यार्थ्यांनी हे गणित सोडवलं तर खरोखर या विद्यार्थ्याची बेसिक कन्सेप्ट अतिशय क्लिअर असणार आहे, या ठिकाणी हे सिद्ध होत आहे। तर काही विद्यार्थ्यांनी योग्य आन्सर सुद्धा दिलेले मित्रांनो। अशा स्वरूपाचे गणित तुम्हाला 100% पोलीस भरतीला विचारले जातात। तर पहा अशा स्वरूपाचा प्रश्न जर आला तर या स्वरूपामध्ये हे सोडायचे। सर्वप्रथम दिलेल्या संख्येची बेरीज करा आणि दिलेल्या संख्येची वजाबाकी करा, त्याचा गुणाकार करा, तुमचा आन्सर तुम्हाला मिळून जाईल। जर मित्रांनो तुम्ही याची जर वर्ग जर करत बसले तर मित्रांनो तुमचा जवळपास 2 ते 3 मिनिटाचा वेळ या ठिकाणी जातो। अशा स्वरूपामध्ये जर सोडवलं तर 30 सेकंदाचा वेळ तुम्हाला काफी असणार आहे। ठीक आहे, आपण फक्त 10 सेकंदामध्ये याचा आन्सर काढलं। आता ज्या विद्यार्थ्याला माहिती असेल तर ते विद्यार्थी डायरेक्ट काय करतील मित्रांनो, आता पहा 10 सेकंदाच्या आतमध्ये सुद्धा या ठिकाणी गणित डायरेक्ट याच ठिकाणी करतील। 64 आणि 36 याची बेरीज झाली मित्रांनो 100, गुणाकारामध्ये 36 आणि 64 आणि 36चा मध्ये फरक जर काढला तर 28, याचं उत्तर आलं मित्रांनो 2800 रुपये। म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर। म्हणजे फक्त मित्रांनो 10 सेकंदाचा वेळ सुद्धा तुम्हाला या ठिकाणी लागत नाही, मात्र तुमची बेसिक कन्सेप्ट क्लिअर असणं गरजेचं असणार आहे। तर अशा स्वरूपामध्ये हे गणित सोडवायचं होतं। आशा करतो हे गणित तुम्हाला आवडलं असेल। गणित आवडलं असेल तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करत चला, चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रापर्यंत नक्की व्हिडिओची लिंक शेअर करा। आता आपण दररोज पोलीस भरतीसाठी या ठिकाणी लेक्चर घेणार आहोत। पुढचा प्रश्न पहा, 8 नंबरचा प्रश्न आपल्याला काय दिलेला आहे। 8 नंबरचा प्रश्न पहा, 13824चे घनमूळ आपल्याला या ठिकाणी काढायचं। आता घनमूळ काढायचं म्हणजेच मित्रांनो आता हा कोणत्या संख्येचा घन आहे, आता कोणत्या संख्येचा घन, तर अशा स्वरूपामध्ये जर करायचं असेल तर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी जर घनमूळ जर पाठ जर नसतील तर मित्रांनो हे गणित तुम्हाला जास्ती वेळ खाऊ शकतं, जवळपास 2 मिनिटाचा वेळ खाऊ शकतो। हे गणित मित्रांनो तुम्हाला ट्राय अँड मेथडनं सोडवावं लागतं। म्हणजे प्रत्येक जे काही ऑप्शन असतील त्याचं घनमूळ आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे। म्हणजे 24चं घनमूळ असणारे ऑप्शन क्रमांक 1 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर। ठीक आहे, काही प्रश्न पाठांतराचे भागचे असतात किंवा ट्राय अँड मेथडने सोडवायचे असतात। 9 नंबरचा प्रश्न पहा, 51 ते 70 पर्यंत येणाऱ्या विषम संख्येची बेरीज त्या दरम्यान येणाऱ्या समसंख्येच्या बेरीजेच्या कितीने जास्त आहे। पहा 51 ते 70, आता या ठिकाणी 51 ते 70 झाले, 51 ते 60 पर्यंत आहे। पहा मित्रांनो या ठिकाणी 51 ते 60 पर्यंत करा, 51 ते 60 पर्यंत, 51 ते 60 पर्यंत येणाऱ्या सर्व विषम संख्येची बेरीज त्याच दरम्यान येणाऱ्या समसंख्येच्या बेरीजेच्या कितीने जास्त आहे किंवा किती बेरीज किती विचार याची या ठिकाणी बेरजेमधील फरक आपल्याला या ठिकाणी विचारले। मग आपण काय करूयात मित्रांनो, आता तुम्हाला 30 सेकंदाचा वेळ या ठिकाणी स्टार्ट झालेला आहे। तर 30 सेकंदामध्ये तुम्ही आन्सर देण्याचा प्रयत्न करा। पहिलं ऑप्शन दिलेले 9, 2 नंबरचं ऑप्शन आहे 10, 3 नंबरचं ऑप्शन आहे 11, 4 नंबरचं ऑप्शन आहे 12। तर याचं उत्तर काय असणार मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। लाईव्ह चॅटमध्ये सुद्धा तुम्ही या ठिकाणी सांगू शकता। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। 9 नंबरचं गणित आहे मित्रांनो, पहा तुमचा वेळ या ठिकाणी संपत आलेला आहे। आता काय करायचं सर्वप्रथम मित्रांनो लक्षात ठेवा, आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे तर
पहा 51 ते 60पर्यंत आहे, 51 ते 60पर्यंत आहे या ठिकाणी पहा 51 ते 60पर्यंत दिले. तर पहा वेगवेगळे उत्तर या ठिकाणी आपले या ठिकाणी येत आहेत. तर पहा मित्रांनो आता आपण थोडंसं फास्ट घेऊयात. बराच वेळ आपला झालेला आहे, जवळपास अर्धा तास वेळ झाला आणि केवळ 9 गणित आपले या ठिकाणी झाले. थोडंसं फास्ट आपण या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करूयात आता. तर पहा 51 ते 60पर्यंत येणाऱ्या सर्व विषम संख्येची बेरीज किती आणि समसंख्येची बेरीज किती, यांच्या दरम्यान येणारे जे काही समसंख्या आणि विषम संख्या, म्हणजे 51 पासून 60पर्यंत येणाऱ्या विषम संख्या आणि 51 पासून 60पर्यंत येणाऱ्या समसंख्या यांची तुम्हाला बेरीज करायची आहे आणि त्यामधला फरक आपल्याला या ठिकाणी सांगायचा आहे. तर पहा या ठिकाणी जर पाहिलं तर 51 पासून 60पर्यंत आपण सर्वप्रथम विषम संख्या लिहूयात. तर 51च्या पहिली विषम संख्या आहे मित्रांनो 51. 51च्या नंतरची विषम संख्या आहे मित्रांनो 53. 53च्या नंतरची विषम संख्या आहे 55. 55च्या नंतरची विषम संख्या आहे 57. 57च्या नंतरची विषम संख्या आहे 59. इथपर्यंतच आपल्याला जायचं, ठीक आहे. आता या सर्वांची जर बेरीज जर केली तर या सर्वांची बेरीज येते मित्रांनो 275. किती येते? 275, ठीक आहे. आता परत काय करायचं आपल्याला समसंख्या लिहायच्या. 51च्या नंतरची समसंख्या किती आहे, म्हणजे 51 ते 60च्या दरम्यानच्या समसंख्या जर पाहिली तर पहिली संख्या आहे 52, दुसरी समसंख्या आहे 54, तिसरी समसंख्या आहे मित्रांनो या ठिकाणी 56, चौथी समसंख्या आहे मित्रांनो या ठिकाणी 58 आणि पाचवी समसंख्या आहे मित्रांनो या ठिकाणी पहा समोरची समसंख्या असणार आहे 60. म्हणजेच मित्रांनो आता याची जर आपण जर बेरीज जर केली तर ती येते 280. किती येते? 280. किती येते? 280. मग पहा आता 275 म्हणजे आपल्याला काय विचारलं, 51 ते 60पर्यंत येणाऱ्या विषम संख्येची बेरीज त्याच दरम्यान येणाऱ्या समसंख्येच्या बेरजेची कितीने कमी आहे, कितीने कमी असं विचारलं. तर पहा समसंख्येची बेरीज आली 280, विषम संख्येची बेरीज आली 275. याचाच अर्थ या दोघांमधला फरक किती आहे? 5 आहे. म्हणजेच मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 असणार आपल्या प्रश्नाचं उत्तर. तर ज्या विद्यार्थ्यांनी ऑप्शन क्रमांक 2 लिहिलं तर योग्य आन्सर असणार आहे. म्हणजे 51 ते 60पर्यंत येणाऱ्या सर्व विषम संख्येची व समसंख्येची बेरीज यांच्यातील फरक जर पाहिला तर तो असणार आहे मित्रांनो 5चा. कितीचा असणार आहे मित्रांनो? 5चा. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आहे आपल्या या प्रश्नाचं उत्तर. पुढचं गणित पहा. आता थोडंसं फास्ट घेऊयात मित्रांनो. या ठिकाणी तुम्हाला कमी वेळ दिला जाईल. आता फक्त 15 सेकंदाचा वेळ दिला जाणार आहे. यामध्ये पहा 10 नंबरचं गणित 1 ते 45च्या दरम्यान 3ने भाग जाणाऱ्या संख्या चढत्या क्रमांकाची मांडणी केल्यास सर्वात कमी किमतीच्या संख्येपासून 9व्या स्थानावरील संख्या कोणती, अशा स्वरूपाचं गणित आहे. म्हणजे 3ने भाग जाणाऱ्या 1 पासून 45पर्यंतच्या संख्या आणि 9व्या क्रमांकाची चढत्या क्रमांकाने मांडणी केल्यास, म्हणजे पहा 1च्या नंतर भाग जाणारी पहिली 15 सेकंदाचा वेळ आहे. पहा लवकरात लवकर आन्सर द्या. चला 4 ऑप्शन तुमच्या समोर आहेत, लवकरात लवकर आन्सर द्या. फक्त 15 सेकंदाचा वेळ. जे विद्यार्थी नवीन आहेत तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्या विद्यार्थ्यांनी आत्तापर्यंत व्हिडिओला लाईक केलं नसेल तर त्या विद्यार्थ्यांनी व्हिडिओला लाईक करत चला. तर पहा याचा आन्सर असणार आहे मित्रांनो या ठिकाणी पहा पहिली संख्या 1च्या नंतर 3ने भाग जाणारी पहिली संख्या आहे 3 आणि आपल्याला किती विचारली? 9व्या क्रमांकाची विचारली, म्हणून डायरेक्ट याला 9ने गुण देऊयात. 9ने जर गुणलं तर 9 त्रिक 27, म्हणजे चढत्या क्रमांकाची 3ने भाग जाणारी 9व्या क्रमांकाची संख्या असणार आहे 27. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. अतिशय सोपं गणित होतं मित्रांनो. कन्सेप्ट तुमची क्लिअर असेल तर तुम्हाला या ठिकाणी सोपं जाणार आहे. पुढचं गणित पाहता 11 नंबरचं गणित 0 1 2 3 4 हे अंक एकदाच वापरल्यास सर्वात मोठी 5 अंकी संख्या व सर्वात लहान 5 अंकी संख्या यांच्यातील फरक किती, अशा स्वरूपाचं गणित आपल्याला विचारलेलं आहे. तर या स्वरूपाचं जे काही गणित असणार आहे मित्रांनो पहा. आता मला वाटतं मित्रांनो आपण काय करूयात 11 प्रश्न आज घेऊयात आणि बाकीचे राहिलेले प्रश्न उद्याच्या लाईव्ह 9 वाजता घेऊयात, ठीक आहे. कारण की एकदाच जर आपण 25 प्रश्न जर घेतले आणि तुम्हाला फास्ट जर सांगितले तर बरेच विद्यार्थी नवीन आहेत तर या विद्यार्थ्यांना समजणार नाही, त्यामुळे त्याचासुद्धा फायदा होणार नाही. परंतु आपल्याला बेसिक कन्सेप्ट क्लिअर करून ॲडव्हान्स लेवलपर्यंत जायचं आहे. त्यामुळे आपण काय करूयात मित्रांनो हे 11 प्रश्नच या ठिकाणी क्लिअर करूयात. बाकीचे राहिलेले प्रश्न आपण उद्या क्लिअर करूयात. कारण की मित्रांनो बराच वेळ या ठिकाणी झालेला आहे, त्यामुळे आपण उद्या परत 9 वाजता आपण या ठिकाणी लाईव्ह येऊन जे या ठिकाणी घेणार आहोत. म्हणजे आपण काय करणार प्रत्येक जिल्हा विशेष माहिती पाहत असताना जिल्ह्याविषयी जे काही 25 प्रश्न गणित बुद्धिमत्तेचे विचारले आहेत तर यासाठी याचे 2 भाग करणार आहोत. पहिल्या भागामध्ये एकूण 15 किंवा 12 प्रश्न करणार आहोत आणि दुसऱ्या भागामध्ये 13 किंवा 12 प्रश्न करणार आहोत. म्हणजे एक भाग असेल तुमचा 12 प्रश्नाचा, दुसरा भाग असेल 13चा किंवा पहिला भाग 13चा, दुसरा भाग 12चा, म्हणजे असे 25 प्रश्न आपण घेणार आहोत. त्यामुळे तुम्हाला सुद्धा बोर होणार नाही, सराव करण्यासाठी सुद्धा वेळ भेटेल आणि तुमच्या बेसिक कन्सेप्ट मला क्लिअर करण्यासाठी मला सुद्धा वेळ पुरेसा पुरेल. कारण की जर मी 25 प्रश्न जर घेतले आणि संपूर्ण कन्सेप्ट जर तुमच्या क्लिअर करत जर बसलं तर मित्रांनो या ठिकाणी जवळपास आपला व्हिडिओ 1.5 ते 2 तासाचा होऊ शकतो, ठीक आहे. त्यामुळे आपण काय करूयात त्याचे 2 भाग करूयात. तर पहा आजचं शेवटचं गणित या ठिकाणी आपण पाहणार आहोत.
कारण की मी तुम्हाला 30 मिनिटाचा वेळ दिलेला होता, त्यामुळे 30 मिनिटाचा वेळ या ठिकाणी संपलेला आहे। तर 5 0 1 2 3 4 हे अंक एकदाच वापरल्यास सर्वात मोठी 5 अंकी संख्या व सर्वात लहान 5 अंकी संख्या यांच्यातील फरक किती, अशा स्वरूपाचं आपल्याला विचारलं आहे। मग सर्वात मोठी सर्वप्रथम काय करूया, सर्वात मोठी 5 अंकी संख्या, ज्यावेळेस तुम्हाला सर्वात मोठी 5 अंकी संख्या लिहायची असते त्यावेळेस आपल्याला काय करायचं, मोठ्या संख्येपासून आपल्याला सुरुवात करायची। मग या दिलेले जे काही संख्या आहेत यामध्ये सर्वात मोठी संख्या आहे 4, म्हणून 4 ने सुरुवात करूया। 4च्या नंतरची मोठी संख्या आहे 3, म्हणजे 3 ने, त्याच्यानंतरची आहे 2, 2च्या नंतरची आहे 1, 1च्या नंतरची आहे 0। ही झाली मित्रांनो 1 0 1 2 3 4 या अंकापासून बनलेली जी काही सर्वात मोठी संख्या कुठे झाली तर 43,210 झाली। ही झाली 5 अंकी संख्या। आता आपल्याला सर्वात लहान संख्याच विचारलेले, तर सर्वात लहान संख्या आता आपल्याला या ठिकाणी बनवायची। मग काय करसाल मित्रांनो, तुम्ही सर्वप्रथम सर्वात लहान आहे 0, 0च्या नंतर 1, 1च्या नंतर 2, 2च्या नंतर 3, 3च्या नंतर 4 आणि डायरेक्ट तुम्ही याची वजाबाकी कराल तर मित्रांनो तुमचं आन्सर या ठिकाणी चुकून जाणार आहे। असं करायचं नाही, लक्षात ठेवा, कारण की या ठिकाणी जर शून्याला तुम्ही कितीही जरी शून्य दिले तर शून्याला किंमत नाही। लक्षात ठेवा, शून्याला जर तुम्ही एखाद्या संख्येच्या डावीकडे जर तुम्ही शून्य देत जर असाल तर मित्रांनो त्या शून्याला कुठल्याही प्रकारे किंमत नसते, शून्य ही संख्या म्हणून गणली जात नाही। शून्याला किंमत केव्हा येते, ज्यावेळेस शून्य हा एखाद्या संख्येच्या उजव्या बाजूला लागतो त्यावेळेस त्या शून्याला किंमत येत असते, हे लक्षात ठेवा। त्यामुळे ही जी काही तुमची संख्या झाली 0 1 2 3 4 तर ही तुमची 4 अंकी संख्या झालेली, 5 अंकी संख्या झालेली नाही। आपल्याला गणितामध्ये 5 अंकी संख्या विचारलेली, ही बेसिक कन्सेप्ट आहे, लक्षात ठेवा। त्यामुळे या ठिकाणी ही 5 अंकी संख्या झालेली नाही, त्यामुळे याचं जर तुम्ही डायरेक्ट या ठिकाणी 0, 0च्या नंतर 1, 1च्या नंतर 2, 2च्या नंतर 3, 3च्या नंतर 4 अशा स्वरूपाचं जर मित्रांनो तुम्ही सोडवलं आणि याची वजाबाकी जर केली तर तुमचा आन्सर चुकून जाणार आहे, लक्षात ठेवा। त्यामुळे हे असं सोडवायचं नाही, तर करायचं कसं लक्षात ठेवा। आता आपल्याला करायचं कसं तर हे तुम्हाला मी या ठिकाणी सांगत आहे, लक्षात ठेवा थोडंसं। आता आपली काय 43,210 झाली। मग सर्वप्रथम आपल्याला लहान संख्या करायच्या, मग दिलेल्या संख्यापैकी 0 आणि सर्वात लहान संख्या आहे 0, मग 0च्या नंतरची लहान संख्या आहे 1, म्हणून सर्वात लहान संख्या या ठिकाणी झाली 1। 1च्या नंतर आता 0 द्या, हा 0 द्या। 0च्या नंतर आता मित्रांनो उतरत्या क्रमांकाने, आता म्हणजे काय करायचं, उतरत्या क्रमांकाने मांडणी करायची। आता 0च्या नंतर 1 दिले, एक लहान संख्या ती लिहिली, 1च्या नंतर लहान संख्या आहे 2, 2च्या नंतरची लहान संख्या आहे 3 आणि 3च्या नंतरची मोठी संख्या आहे 4, म्हणजे अशा स्वरूपामध्ये तुम्हाला लिहायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे। म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला मोठी संख्या मांडायच्या त्यावेळेस मित्रांनो मोठी संख्या सर्वात जी काही मोठी संख्या दिली असती त्यापासून सुरुवात करा। लहान संख्या जर तुम्हाला मांडायची असती तर सर्वप्रथम लहान संख्येपासून सुरुवात करायची। आता याची करायची आपल्याला वजाबाकी करत असताना 0मधून 10 जातो का, नाही जात, म्हणून या ठिकाणचा हातचा 1 इथं घेतला, इथं झाले 10, 10मधून या ठिकाणचा 1 हातचा घेतला होता, इथं झाले 10, 10मधून 4 गेला, राहिले 6, 10मधून 4 गेला 6। या ठिकाणी जो काही 1 आहे, 1चा हातचा आपण इथं घेतला होता म्हणजे इथं झाले 0, परत या 2चा हातचा इथं घेतला, इथं झाले 10, 10मधून परत 3 गेला, राहिला मित्रांनो 7, किती राहिला, 7 राहिला। परत या ठिकाणी झाला 2मधला हातचा 1 घेतला होता, इथं झाला मित्रांनो 1, आता 1मधून 2 जाणार का, नाही जाणार, म्हणजे 3मधला हातचा 1 इथं घेतला, इथं झाले 11, 11मधून 2 गेला मित्रांनो, राहिला 9। आता 3मधून हातचा 1 घेतला होता म्हणून इथं राहिले 2 आणि 4मधून 1 गेला, राहिला मित्रांनो 3, म्हणजे 32,976 असणार आपल्या प्रश्नाचं उत्तर। तर या प्रश्नाचं जे काय आन्सर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1, म्हणजे या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 1 आहे। ज्या विद्यार्थ्यांनी ऑप्शन क्रमांक 1 लिहिले ते योग्य आन्सर असणार आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो आपण जवळपास 11 क्वेश्चन नंदुरबार जिल्ह्यामध्ये पोलीस भरतीला विचारलेले प्रश्न आहेत ते घेतलेले आहेत। तर पुढच्या म्हणजे उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण उद्याच्या लाईव्हच्या व्हिडिओमध्ये आपण जे काही 12 पासून समोरचे 25 प्रश्न घेणार आहोत। उद्या फक्त तुम्हाला 15 सेकंदाचा वेळ या ठिकाणी दिला जाणार आहे। 15 सेकंदाचा वेळ या ठिकाणी का दिला जाणार आहे तर मित्रांनो तुम्ही रेकॉर्डेड स्वरूपामध्ये नंतर व्हिडिओ स्टॉप करून तुम्ही आन्सर देऊ शकता। जर आपण 30 सेकंदाचा वेळ 30 गणिताला जर दिला तर बराच वेळ या ठिकाणी आपला जातो, त्यामुळे आपल्याला जास्त वेळ घालायचा नाही। तर अशा स्वरूपामध्ये मित्रांनो आपण या ठिकाणी 11 प्रश्न पाहिले, तर सर्व प्रश्न तुम्हाला समजले असतील। तर मित्रांनो चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट बॉक्समध्ये आपलं मत नक्की नोंदवा किंवा यामध्ये कशा प्रकारे सुधारणा करायची किंवा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, यामध्ये कुठल्या प्रकारे चेंजेस करायचे किंवा कुठल्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला पेपर घ्यायचा आहे। म्हणजे पुढचा जो काय आपला व्हिडिओ असणार आहे तो असणार आहे नंदुरबारचाच, आणि त्याच्यानंतर उद्या जो काय म्हणजे परवा दिवशी जो काय व्हिडिओ असणार आहे म्हणजे नंदुरबारची प्रश्नपत्रिका क्लिअर झाल्याच्या नंतर पुढची प्रश्नपत्रिका कोणत्या जिल्ह्याची घ्यायची मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, ठीक आहे। तर पहा मित्रांनो उद्याच्या व्हिडिओमध्ये अशा स्वरूपाचे गणित आपण या ठिकाणी पाहणार, सर्व गणित मी तुम्हाला या ठिकाणी दाखवणार नाही, ठीक आहे। उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण भेटूया, तोपर्यंत थँक्यू, धन्यवाद, गुड नाईट, बाय बाय।